राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटपडताळणी प्रक्रिया एकाच वेळी राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे। त्यानुसार 11, 15 आणि 22 एप्रिल 2026 या 3 दिवशी ही मोहीम राज्यभर राबविण्यात येणार आहे। प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी परिपत्रकाद्वारे याबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत। या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती, परीक्षा आणि शाळेतील नोंदी यांची पडताळणी केली जाणार आहे। 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पटपडताळणीची आवश्यकता नसून त्यांच्या बोर्ड परीक्षेतील उपस्थिती ग्राह्य धरली जाणार आहे। इयत्ता 2री ते 8वीच्या विद्यार्थ्यांची पडताळणी विद्या प्राधिकरणाच्या नियतकालिक चाचणी परीक्षेदिवशी होणार आहे। 9वी व 11वीच्या विद्यार्थ्यांसाठीही मराठी, इंग्रजी, गणित व भौतिकशास्त्र विषयांच्या परीक्षांच्या दिवशीच ही प्रक्रिया पार पडणार आहे। या मोहिमेसाठी स्टुडंट पोर्टलवर मुख्याध्यापक, क्लस्टर प्रमुख, गट शिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र लॉगिन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। नियुक्त पथके शाळांना भेट देऊन उपस्थित व अनुपस्थित विद्यार्थ्यांची नोंद ऑनलाईन प्रणालीद्वारे करतील। पटपडताळणी प्रक्रियेसाठी केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, डाएटचे अधिव्याख्याते आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग असणार आहे। अमरावती जिल्ह्यात या मोहिमेबाबत माहिती देताना जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी सांगितले की ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व शाळांनी नियोजनबद्ध तयारी करावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे। राज्यभर एकाच वेळी होणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची अचूक नोंद आणि शाळांमधील उपस्थिती व्यवस्थापन अधिक पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। शालेय शिक्षण विभागामार्फत प्राप्त मार्गदर्शक सूचना ज्या शिक्षण संचालक प्राथमिक आणि माध्यमिक द्वारा प्राप्त झालेले आहेत त्याच्यामध्ये पटपडताळणी करण्याबाबतचे आदेश आहेत। इयत्ता 2री ते 8वी पर्यंत तसेच ह्या पॅटच्या ज्या चाचण्या आहेत 11 तारखेला, 11 एप्रिल, 15 एप्रिल आणि 22 एप्रिलला, तर त्या दरम्यान ही पटपडताळणी मोहीम राबवली जाणार आहे। 11वी 12वीसाठी वेगळ्याने राबवायची गरज नाही। 10वीचं पण एक्झाम झालेले आहे, तर 10वी आणि 12वीच्या बाबतीत जी उपस्थिती आहे 10वी 12वीची तीच ग्राह्य धरल्या जाणार आहे आणि 11वीच्या बाबतीत जी एक्झाम राहील इंटरनल त्या दिवशीची उपस्थिती ग्राह्य धरली जाणार आहे। या पद्धतीनं संपूर्ण राज्यभरात मार्गदर्शक सूचना ज्या प्राप्त आहेत त्यानुसार पटपडताळणी मोहीम राबवली जाईल। राज्यभरात सोबतच अमरावतीमध्ये सुद्धा ही पटपडताळणी मोहीम 11, 15 आणि 22 एप्रिलला राबवली जाणार आहे।